नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण पानवडे म्हणजेच पाण्यातील वड्याची भाजी बघणार आहोत। ही भाजी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात केली जाते। तसेच वेगवेगळ्या डाळी वापरून नागपूर, वर्धा साईडला सुद्धा केली जाते। खूप साध्या पद्धतीने तेलाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे खायला झणझणीत चमचमीत लागते आणि भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खायला खरंच खूप मजा येते। तर यासाठी इथे मी अर्धा कप उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। भिजल्यानंतर यातील पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आणि पाणी निथळल्यावर मिक्सरमध्ये अगोदर वाटून घ्यायची आहे। सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घ्यायची आणि गरज पडल्यास 1 ते 2 चमचे पाणी घालून मग पुन्हा फिरवून घ्यायची आहे। दही वड्यासाठी जशी डाळ वाटली जाते त्याच प्रकारे तुम्हाला वाटून घ्यायची आहे। तर ही वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून 1 चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही फक्त मिक्स करून घेतलं तरीही चालेल, पण हे जे वडे आहेत थोडेसे हलके व्हावे त्यामुळे हे फेटून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे चांगल्यापैकी फेटल्यानंतर खाली पडत नाही आहे, म्हणजे हे बरोबर हलकं झालेलं आहे। किंवा मग तुम्ही पाण्यावर सुद्धा टाकून बघू शकता, ते तरंगायला हवं। दही वड्यासाठी किंवा मेदू वड्यासाठी जी स्टेप आपण फॉलो करतो ती स्टेप इथपर्यंत फॉलो करायची आहे। जर धीरज किचनचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। यानंतर कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करायचं आहे। या भाजीसाठी तेल थोडं जास्त लागतं, तेव्हाच भाजीला चव छान येते। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडेसे कढीपत्त्याचे पानं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा अगदी बारीक चिरायचा आणि छान असा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा शिजत आहे तोपर्यंत कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेऊन मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं। हे वाटण यामध्ये घालून आणखीन थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे। यामध्ये एक तमालपत्र सुद्धा घातलेलं आहे। तर हे सर्व जिन्नस गोल्डन ब्राऊन होतपर्यंत चांगल्यापैकी परतून घ्यायचे, तेव्हाच भाजीला तर्री छान येते। तर कांदा चांगल्यापैकी परतला गेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, आवडीनुसार तिखट, तर इथे मी साधारण 2 ते 3 चमचे तिखट वापरलेलं आहे। 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा काळा मसाला घालून हे मसाले एखाद्या मिनिट परतून घ्यायचे। यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडा वेळ हा मसाला तेल सुटतपर्यंत शिजवून घ्यायचा। बरेच जण ही भाजी वाटण तयार करून करतात, पण या साध्या प्रकारे केली तरीही खूप छान लागते। फक्त तेलाचं आणि तिखटाचं प्रमाण जास्त असलं की भाजीला चव छान येते। मसाला चांगल्यापैकी शिजला, तेल सुटलं की यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे। अगदी पतला असा रस्सा ठेवायचा, कारण समोर जाऊन तो घट्ट होतो। वरतून चवीनुसार मीठ घालून रस्स्याला उकळी येतपर्यंत वाट बघायची आहे। रस्स्याला उकळी आली की पाण्याचा हात घेऊन जसे आपण दही वडे करतो त्याचप्रमाणे वडे यामध्ये सोडायचे आहेत। गोळ्याची आमटी किंवा कढी गोळे हे प्रकार तुम्हाला माहिती असेल तर त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे। तुम्ही उडीद डाळीच्या जागेवर चणा डाळ किंवा तुरीच्या डाळीचे सुद्धा वडे करू शकता। तर एक एक करून सर्व वडे जे आहे यामध्ये सोडायचे आहेत। काही जण हे वडे अगोदर तळून घेतात, म्हणजे दही वडेसारखे, आणि त्यानंतर रश्श्यात सोडतात। तसेही करू शकतात, पण पारंपरिकरित्या असेच केले जातात। तर तुम्ही बघू शकता सगळे जे वडे आहेत तरंगायला लागलेले आहेत। तर आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर साधारण 10 ते 12 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। साधारण 12 मिनिटे ही भाजी शिजवून घेतलेली आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायची। ही भाजी भाकर, पोळी, भाताबरोबर मस्त लागते आणि गरमागरम जर वाढली तर क्या बात। तर नक्की ट्राय करून बघाल, कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत राहा, घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।